नमस्कार. गोजोस्कोपच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण तमिळनाडूतल्या राजकारणाचा वेध घेतोय. अलीकडच्या काळात तमिळनाडू म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर चटकन भाजपचे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांचं नाव समोर येतं आणि तमिळनाडूत नेमकं काय सुरू आहे याच्याविषयी सुद्धा मनात आपल्या उत्सुकता दाटून आलेली आहे. यावेळेला दक्षिण भारतात आणि विशेषतः तमिळनाडूत भाजप बऱ्यापैकी यश मिळवेल अशीही चर्चा एकीकडे सुरू आहे आणि दुसरीकडे भाजप नेहमीप्रमाणेच तमिळनाडूत फार काही करू शकणार नाही अशी सुद्धा टीका ही केली जाते आहे. या टीका किंवा त्या प्रचाराच्या पलीकडे थोडं आपण जर बघितलं तर तमिळनाडूत मुळात बदललंय काय किंवा बदलतंय काय हे पाहणं अधिक महत्त्वाचं आहे. तमिळनाडूचं राजकारण या साधारण 4-5 वर्षांपूर्वीपर्यंत हे द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन पक्षांमध्येच मुळात सुरू होतं. हे राजकारणाची तिथली ही दोन टोकं होती आणि त्याच्या आधी म्हणजे 70च्या दशकामध्ये कामराज असताना काँग्रेस हा एक मोठा ड्रायव्हिंग फोर्स होता आणि तेव्हाही काँग्रेस विरुद्ध द्रमुक असा संघर्ष होता. तमिळनाडूतल्या राजकारणात कायम अशा दोनच पक्षांमधला संघर्ष हे गेल्या 70 वर्षातलं आणखी एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. पण या वेळेला करुणानिधी आणि जयललिता या दोन नेत्यानंतरची ही दुसरी लोकसभा निवडणूक असणार आहे. पण गेल्या 5 वर्षांमध्ये तमिळनाडूच्या राजकारणामध्ये काही मूलभूत संरचनात्मक असं म्हणायला हरकत नाही असे तिथे सामाजिक बदल मुळात या घडलेत आणि त्याचा परिणाम गेल्या 5 वर्षांमध्ये तमिळनाडूच्या समाजकारणात आणि विशेषतः अर्थकारणात पडतोय आणि त्याचं प्रतिबिंब हे राजकारणात पडावं म्हणून अण्णामलाई गेली 2 वर्ष 3 वर्ष हे सातत्याने प्रयत्नशील आहेत. आता झालंय काय म्हणजे तर आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. आपण जेव्हा तमिळ संस्कृती असा शब्द घेतो तेव्हा ती तमिळ संस्कृती ही मदुराईतल्या वैगई नदीच्या काठी विकसित झालेली आहे. तमिळ जगताला म्हणजे तो तमिळ कुठेही असू दे तर त्याला म्हणून मदुराईचं आकर्षण आणि एक अभिमान आहे की या काठी म्हणजे जसं आपण म्हणतो गंगेच्या काठी संस्कृती विकसित झाली तशी तमिळ संस्कृती ही त्या वैगई काठी झालेली आहे. आणि अण्णामलाई गेली सातत्याने 3 वर्ष जे काही आंदोलनं पदयात्रा किंवा हे सर्व कार्यक्रम राबवत आहेत तर आपण नीट बारकाईनं बघितलं तर या वैगई काठी किंवा वैगईच्या खोऱ्यात किंवा परिसरामध्येच मोठ्या प्रमाणावरती त्यांचं आंदोलन सुरू आहे. याला काही म्हणजे हा एक सांस्कृतिक पदर आणि सामाजिक पदर हा अतिशय महत्त्वाचा आहे. इथे द्रविड अस्मिता हा एक महत्त्वाचा घटक म्हणून मध्ये येतो. गेल्या 5 वर्षामध्ये तमिळनाडूच्या राजकारणाची चर्चा ज्या ज्या वेळेला होते त्या वेळेला द्रविड अस्मिता हा शब्दप्रयोग हळूहळू मागं पडलेला आहे असं आपल्याला दिसून येईल आणि अण्णामलाईचं ते सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन हे तमिळनाडूच्या आजच्या राजकारणात आहे आणि ते पडणार आहे. आता हे असं का झालं तर ते ना द्रमुक ना अण्णा द्रमुक ना अण्णामलाई या सगळ्यापेक्षा मार्केट फोर्सेस ज्या पद्धतीनं जागतिकीकरणाच्या प्रवाहामध्ये भारत सहभागी झालेला आहे आणि चेन्नई असेल किंवा मदुराई असेल किंवा अन्य तिथली काही कोइंबतूरसारखं व्यावसायिक शहर असेल अशी सगळी जी महत्त्वाची केंद्र आहेत ही हळूहळू आणि त्या निमित्ताने तमिळनाडूमध्ये सुद्धा ते जागतिकीकरण किंवा एकूण त्या अर्थकारणाशी तमिळनाडूही जोडला गेला आहे मोठ्या प्रमाणावरती. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे साधारणपणे गेल्या 10-12 वर्षांचा जर आपण फ्लो लक्षात घेतला तर परराज्यातून तमिळनाडूत जाऊन राहणाऱ्यांची किंवा येऊन राहिलेल्यांची संख्या ही लक्षणीय म्हणावी इतक्या स्वरूपात आहे. त्यामुळे तिथे एक सहज आपल्याला दिसणारा जो भाग आहे म्हणजे पूर्वी असं म्हणायचे की तुम्ही चेन्नईत म्हणजे चेन्नई ही राजधानी आहे म्हणून तुम्ही तिथे गेलात तर लोक तरीसुद्धा हिंदी बोलत नाहीत तर तुम्हाला हा अनुभव आता चेन्नईत सहसा येणार नाही कारण ते मार्केट फोर्सेस आहेत. तुमच्या दारी आलेला ग्राहकाला आणि दुकानदाराला ज्या समजतात त्या भाषांमध्ये व्यवहार झाला तरच व्यवसाय आहे ही एक मार्केट रियालिटी आजची आहे आणि त्याप्रमाणे त्याही समाजामध्ये किंवा त्या तमिळ अस्मितांमध्ये सुद्धा अस्मिता बाजूला ठेवून बाजाराच्या बरोबर जाणं ही एक मेंटॅलिटी तिथे मोठ्या प्रमाणावरती विकसित होती आहे. तेव्हा हे सेंटिमेंट हे फार महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे आता तमिळनाडूच्या म्हणजे निवडणुकांमध्ये
पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा मतदान करणारा जो एक तरुण वर्ग तो मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणजे लक्षात घ्या 2000 किंवा थोडा अधिक अलीकडच्या काळात ज्यांचा जन्म झाला अशी पिढी ही पुढच्या काळामध्ये तमिळनाडूत मतदार म्हणून आत्ता आपल्याला पुढे आलेली दिसती आहे. आता या पिढीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की ती द्रविड अस्मिता असा जो भाग आहे, असं कुठलंही बॅगेज ही तरुण पिढी वागवताना आपल्याला दिसत नाही. त्याचं एक प्रतिबिंब ह्या अलीकडच्या काळात असलेल्या तमिळ चित्रपटांमध्ये तुम्ही जरी सहज बघितलं तरी सुद्धा तुम्हाला तिथं तो बदल डीप रूटेड नाही, पण तुम्हाला तो बदल थोड्याफार प्रमाणात दिसून येईल. एक शोकेस म्हणून मी सांगतो आहे. एरवी आपण वेगवेगळ्या कारणांनी चेन्नई किंवा म्हणजे पर्यटन म्हणा किंवा अन्य कारणांनी जात असतो तेव्हाही सहज नजरेत पडणारे हे बदल आहेत आणि तिथूनही मोठ्या प्रमाणावरती तरुण मुलं ही देशभरात असेल किंवा जगभरात ही जाणारी आहेत. त्यामुळे जग कुठे आहे, आपला देश कुठे आहे आणि आपण कुठे आहोत याचंही एक भान या तरुण पिढीला किंवा जे आता 30-40 वर्षांचे 50 वर्षांचे आहेत त्यांनाही ते भान यायला लागलेलं आहे. त्यामुळे केवळ द्रविड अस्मिता असा एक विषय घेऊन पुढच्या काळामध्ये आपल्याला सर्वाइव्ह होणं तेवढं सोपं नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे भान त्या समाजाला आता चांगल्या प्रमाणात आले आणि त्याचं प्रतिबिंब हे समाजकारणात दिसतंय. त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये द्रविड अस्मिता हा विषय फक्त राजकारणापुरताच सीमित झालेला आहे. अण्णामलाईंनी सगळ्यात पहिल्यांदा हेरली ती ही गोष्ट आहे आणि त्याला अनुलक्षून अण्णामलाईंनी ज्या म्हणजे एक कार्यपद्धती विकसित केली आणि त्या आधारे त्यांनी पदयात्रांचं नियोजन केलं. त्याच्या मागं कारण आहे ते हे आहे आणि म्हणूनच वैगई काठी त्यांनी या स्वरूपाच्या काही गोष्टी करणं त्याला एक सांस्कृतिक आणि सामाजिक मोठा संदर्भ आहे, तो या प्रमाणात आहे. मुळात एक गोष्ट अगदी बारीक ती सहज आपल्या लक्षात येणारी नाही. म्हणजे वे बॅक आपण MGR हे असतानाचा आपण एक घटक बघू. MGR यांची तुम्ही भाषणं आज यूट्यूबवरती तुम्हाला मोठ्या प्रमाणावर दिसतील. म्हणजे करुणानिधी आणि MGR यांच्यामध्ये वादवादंग झाल्यानंतर MGR बाहेर पडले, त्यांनी त्यांचा पक्ष स्थापन केला. पण आधी किंवा नंतरही MGR यांनी कधीही म्हणजे द्रमुक जे संस्थापक पेरियार यांचं नाव घेतलेलं नाही. ते कुठल्याही भाषणात त्यांचा उल्लेख करत नसत. तशीच गोष्ट आहे की जयललितांनी सुद्धा कधीही त्या स्वरूपाचं म्हणजे पेरियार असा घटक आणला नाही. अण्णा द्रमुक जे संस्थापक आहेत अण्णादुराई त्यांचं ते नाव घ्यायचे, परंतु पेरियार हा त्यांच्या राजकारणातला वजा घटक होता. म्हणजे खरं तर शिफ्ट चेंज जो आहे त्या राजकारणातला हा आधी MGR आणि जयललितांनी केलेला होता. परंतु राज्यामध्ये जी लढत असायची ती करुणानिधी विरुद्ध MGR किंवा करुणानिधी आणि जयललिता या दोन व्यक्तिमत्वांभोवतीच्या राजकारणात हा जो तिथला एक स्ट्रक्चरल फरक होत गेलेला होता तो तेवढ्या प्रमाणात आपल्याला लक्षात आलेला नाही. पण करुणानिधी आणि जयललिता राजकारणाच्या पटलावरून बाजूला गेल्यानंतर एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची अशी आहे की अण्णा द्रमुकचे चिरफळ्या उडालेले आहेत. पनीरसेल्वम, पळाणीस्वामी, शशिकलांचा एक फ्रॅक्शन अशा मुळात त्या तुकड्यांमध्ये अण्णा द्रमुक विभागला गेलेला आहे आणि त्या पक्षामध्ये एका अर्थानं ही निर्णायकी आहे. म्हणजे निर्णय घ्यायचा कुणी आणि तो मानायचा कुणी, मग आमचे कार्यकर्ते तुमचे कार्यकर्ते आणि त्याच्यामध्ये एक सुसंगती असायला पाहिजे, ती राहिली नाही. यामुळं तमिळनाडूच्या राजकारणामध्ये काही प्रमाणात का असेना पॉलिटिकल व्हॅक्यूम तयार झालेला होता. पण हा केवळ अण्णा द्रमुकमुळं आहे असं आहे का? करुणानिधी हयात असताना त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये द्रमुकमध्ये सुद्धा पक्षाचे सर्वेसर्वा कोण याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती रणकंदन माजलेलं होतं. करुणानिधींचा मोठा मुलगा जो मदुराईत असतो अळगिरी आणि स्टालिन यांच्यामध्ये इतकी भांडणं झालेली होती की करुणानिधींच्या समोरच दोघा भावांनी एकमेकांची गचांडी पकडलेली होती आणि घरातच मारामारी झालेली होती. आणि त्यावेळेला करुणानिधी शांतपणे बघत बसले आणि नंतर अळगिरी बाहेर पडला आणि तो मदुराईला गेला. पण कहाणी इथंच संपत नाही. करुणानिधींनी स्टालिनला द्रमुकच्या युवा आघाडीचं प्रमुख म्हणून नेमलेलं होतं. तर त्यावेळेला स्टालिननं या पद्धतीनं पक्षाची बांधणी केली की करुणानिधींनाही लक्षात आलं नाही. तरुण म्हणता म्हणता स्टालिननं अख्खा पक्ष ताब्यात घेतला होता आणि करुणानिधींना सुद्धा वेठीस धरण्याचं धैर्य स्टालिननं दाखवलेलं होतं आणि एका अर्थाने संपूर्ण पक्ष कब्जात घेतला होता. आता पक्षात पुन्हा त्याच स्वरूपाची घराणेशाही आणि काही सुंदोपसुंदी ही सुरू झालेली आहे. पण ती केवळ स्टॅलिनपुरती नाही,
पक्षातली दुसऱ्या फळीच्या नेत्यांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरू झालेला आहे आणि ज्या पद्धतीनं स्टालिन उदयनिधींना पुढं करतायत त्यामुळे पक्षातले अन्य काही गट नाराज आहेत. अर्थात ती जी काही एक सुंदोपसुंदी आहे ती फार मोठ्या प्रमाणावरती येते असं नाही, पण कनिमोळी या स्टालिन यांच्या भगिनी त्यांचा अमित शहांबरोबर अतिशय उत्तम संवाद आहे. त्यामुळे द्रमुक फुटली तर कळीमोणी हा त्याचा एक महत्त्वाचा घटक असेल आणि त्या निमित्तानं अमित शहा द्रमुकला काही शह देऊ शकतील का अशाही चर्चा या तमिळनाडूत होत आहेत. अर्थात त्या दिशेनं फार काही घडलंय असं नाही, पण आत्ता ज्या पद्धतीनं उदयनिधी काही भूमिका घेऊन म्हणजे सनातन विरोधातल्या भूमिका घेऊन उदयनिधी येतो तर त्याला एक वेगळं महत्त्व आहे आणि त्याच्या या भूमिकांवरून सुद्धा द्रमुक करुणानिधी फॅमिली या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती रिसेंटमेंट आहे. मध्यंतरी मोदी ज्या वेळेला तमिळनाडूच्या दौऱ्यावर गेलेले होते तेव्हा एका कार्यक्रमामध्ये स्टालिन यांना धड चालताही आलं नाही आणि मोदींनी त्यांना हात देऊन सावरलं तर त्याचे फोटो आणि क्लिप्स सुद्धा व्हायरल झालेल्या होत्या. त्यामुळं स्टालिन यांच्या प्रकृतीचं काय अशी विचारणा होती आहे आणि त्याबाबत सरकारने श्वेतपत्र काढावी अशी मागणी अन्नमलाई आणि अन्य नेत्यांनी लावून धरलेली आहे. त्याही आघाडीवरती अद्याप कुणी काही बोलत नाही. त्यामुळे द्रमुकमध्ये नेमका आता चाललंय काय आणि द्रमुकची म्हणजे काय निर्णय प्रक्रिया चालते कशी याबाबत बाहेरच्या कुठल्याही माणसाला काहीही सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे द्रमुक आता लोकसभा निवडणुकीला मुळात काँग्रेसबरोबर जाणार का, गेली तर त्या सीट शेअरिंग कसं असेल आणि या वेळेला उदयनिधी कोणाला उमेदवारी देईल असे सगळे अनुत्तरित आणि पक्षात सुंदोपसुंदी माजवणारे विषय आत्ता द्रमुकच्या वाट्याला आलेले आहेत. आता इथे एक आणखी महत्त्वाचा मुद्दा जे सनातन विरोधी भूमिका उदयनिधींनी घेतली असं मी जे म्हटलं तर त्याला एक वेगळा संदर्भ आहे आणि अण्णामलाईचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते इथं आहे. तमिळनाडूमध्ये म्हणजे भारतीय पुरातत्व खातं जे आहे ASI तर त्या खात्याकडं नोंद असलेली 33,000 मंदिरं तमिळनाडूत आहेत आणि नोंद नसलेल्यांची संख्या कदाचित दुप्पट तिप्पटही असण्याची शक्यता आहे. पण सरकारी नोंदीत अशा आहेत ती 33,000 मंदिरं आहेत. ही सगळी मंदिरं आजही कायम आहेत. तिथं लोक जातात, पूजा अर्चा दानधर्म वगैरे सर्व गोष्टी तिथे होत आहेत. गेल्या 70 वर्षात म्हणजे विशेषतः करुणानिधी आणि जयललिता सरकारमध्ये असेपर्यंत किंवा तिथे आलटून पालटून सरकार त्यांचीच होती ते असेपर्यंत मुळात सनातन हा विषय चर्चेत येत नव्हता. द्रविड अस्मिता आहे आणि या दोन नेत्यांमधले संघर्ष त्यांच्या भूमिकांमधले संघर्ष असा सगळा एक कंगोरा होता. पण त्यातही एक महत्त्वाचा मुद्दा असा की सनातन विषय, सनातन विचार, सनातन भूमिका मांडणारी एक सायलेंट मेजॉरिटी तमिळनाडूमध्ये 100% होती, पण तिला कधीही आवाज मिळत नव्हता. मग राज्य सरकार असेल आणि केंद्रातलं काँग्रेस किंवा अन्य सरकार असेल, एक मधला वाजपेयींचा कालखंड वगळता आणि त्याही कालखंडामध्ये कलानिधी मारन हे सरकारमध्ये वाजपेयींच्या सरकारमध्ये होतेच. म्हणजे अर्थात तिथलीही सगळी घराणी कुठल्याही कारणाने का असेना पण केंद्रात आणि राज्यात सत्तेवर राहत आलेली आहेत. त्यामुळे केंद्रात आणि राज्यात ज्या पक्षाचं सरकार होतं त्या सरकारमध्ये आपल्याला फारसा आवाज असणार नाही ही बाब लक्षात घेऊन सनातन विचार मानणारा मोठ्या प्रमाणावरचा वर्ग सायलेंट मेजॉरिटी म्हणून होता. पण करुणानिधी आणि जयललिता यांच्या निधनानंतरची जी पोकळी आहे त्या पोकळीचा हाही एक अवकाश नीट लक्षात घेतला तर अण्णामलाईंनी गेल्या 4 वर्षामध्ये संघटन बांधायसाठी सनातन हा विषय चर्चेत का आणला त्याचं उत्तर हे आहे. या वर्गाला आवाज मिळवून दिला तर इथे जातपात धर्म असा विषय म्हणजे जातपात हा विषय येणार नाही. आता हे मी का सांगतोय, अण्णा द्रमुक असेल किंवा द्रमुक असेल या दोनही पक्षांचं जे राजकारण आहे ते म्हणजे ते जरी सांगत असले की आम्ही ब्राह्मणेतर असा विषय घेऊन आलो तरी सुद्धा त्या सगळ्या पक्षामध्ये जयललिता स्वतःच ब्राह्मण होत्या त्यामुळे ते ब्राह्मणेतर असं राहिलंच नाही. सकल समाज तिथे त्यांच्यात जातपात धर्मपंथ हे या दोन्ही पक्षांकडे होतेच. पण असं असूनही तमिळनाडूमध्ये दलित पक्षांचंही एक वेगळं राजकारण चालतं. वन्नियार असतील किंवा आता हे पट्टाळी आहेत, पट्टाळी मक्कल काचीच्या रामदास आपल्याला माहिती आहेत, डॉक्टर अंबुमणी रामदास हे केंद्रात मंत्री राहिलेले आहेत. DMDKचा आता ते विजयकांत गेले पण तो विजयकांत आहेत किंवा वायको आहेत. तर असे काही थोडे परिघावरचे सत्तेत असलेले परंतु
तुलनेने कमी संख्या असलेल्या अशा दलित समाजाचं राजकारण सुद्धा एक फार वेगळ्या पातळीवरचं आहे आणि त्यांचं परत गिव्ह अँड टेक या करुणानिधी असतील किंवा जयललिता असतील तर ते अतिशय टिपिकल स्वरूपाचं होतं. आता ही दोन व्यक्तिमत्व गेल्यानंतर त्या पद्धतीचे व्हॉइसेस मुळात या पक्षांनाही राहिलेले नाहीत, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे करुणानिधी किंवा जयललिता, अंबुमणी रामदास असतील, वायको असतील किंवा अन्य काही नेते आहेत, तर त्यांच्याशी त्यांचे गिव्ह अँड टेक फार वेगळं होतं. आता विजयकांत गेलेलेच आहेत, पण आता अशा कोणाही बरोबर स्टॅलिनचं फार काही संपर्क संवाद हा घडतो आहे, म्हणजे सामाजिक पातळीवरती किंवा जाहीरपणे, असा आपल्याला गेल्या 4-5 वर्षात दिसलेलं नाही. त्यामुळे तीही एक पोकळी मुळात नीट लक्षात घेतली तर अण्णामलाई हा आणखी एका अर्थाने महत्त्वाचे ठरतात. कारण अण्णामलाई हे स्वतः दलित समाजातले आहेत, ते IPS आहेत, 10 वर्षाहून अधिक काळ IPS म्हणून त्यांनी कर्नाटकात सेवा बजावलेली आहे आणि चामराजनगरचा सिंघम अशी खरं तर त्यांची ख्याती तेव्हाही होती आणि आताही लोक सिंघम म्हणताना ते तमिळनाडूचे नसून चामराजनगरचे आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. चामराजनगर पुन्हा का महत्त्वाचं आहे? कारण चंदन तस्कर किंवा नार्कोटिक्स अशा सगळ्याचं काही एक हब या सीमावर्ती सगळ्या भागामध्ये होतं आणि तिथे अण्णामलाईंनी अतिशय उत्तम सेवा बजावलेली होती आणि म्हणूनच अण्णामलाईंना भाजपने उचललेलं आहे. आता असा उत्तम IPS ज्याला गुन्हे शोध म्हणजे काय, गुन्हा म्हणजे काय, गुन्हेगार म्हणजे काय, गुन्हेगारी प्रवृत्ती म्हणजे काय, ह्याच्या सगळ्याची अतिशय उत्तम जाण आहे, असा हा IPS आहे. आणि हा ज्या वेळेला तमिळनाडूमध्ये पदयात्रा काढतो तेव्हा द्रमुकच्या पोटात दुखतं. त्याचं कारण ते आहे की अण्णामलाई ज्या गोष्टी सहजतेने पाहू शकतो त्याच्या कसलेल्या नजरेतून आणि तिथे त्याला चॅलेंज देता येत नाही. म्हणूनच DMK या पक्षाचं नामकरण अण्णामलाईने केलेलं आहे, डेली माल कमाव. तो या भाषेतच त्यांनी टीका करायला सुरुवात केलेली आहे आणि गेल्या 3 वर्षामध्ये जर आपण बघितलं द्रमुकच्या 5 मंत्र्यांचे गैरव्यवहाराची प्रकरणं अण्णामलाईनं धसास लावलेली आहेत. अर्थात ते अण्णामलाई हा एक घटक नाही आहे, केंद्रातूनही त्याला बळ आहे, परंतु IPS म्हणून त्याचं जे असणं आहे ते तिथं कामी येतंय. म्हणूनही द्रमुकला मोठा फटका बसतो आहे. अण्णामलाईनं हे सनातन सेंटिमेंट जे आहे या राजकीय अवकाशामध्ये आणि त्या सनातन सेंटिमेंटचा द्रविड अस्मितेशी कुठेही संघर्ष नाही, हाही पदर नीट लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे द्रविड अस्मिता आणली तरी त्या द्रविड अस्मितेतही सनातन आहेच. बरं, हे सगळे सनातन विचारधारा मानणारा जो घटक आहे याचा भाजपच्या विचारधारेशी थेट काही संबंध आहे हाही भाग नाही आहे. त्या लोकांना त्यांची संस्कृती, भाषा, त्यांच्या चालीरीती जपायच्या आहेत आणि तिथे भाजप आक्रमण करत नाही, ही भाजपची भूमिका त्या सनातन्यांना आवडलेली आहे. एवढाच आजचा संदर्भ आहे. आणि इथे तमिळनाडूतल्या धर्मांतराचा विषय इथे मुळात म्हणून आपण नीट पुन्हा जर बघितलं तर तो तिथे येतो आहे की धर्मांतराचा विषय म्हणजे आता सनातन विरोधात, पण हा सांगतोच आहे की मी ख्रिश्चन आहे असा उघडपणे उदयनिधी म्हणतोच आहे, किंवा त्या आडून जे काही सगळे प्रकार सुरू आहेत. अण्णामलाई जेव्हा फिरतो तेव्हा ते प्रकार कसे होतात, कुठे होतात, का होतात त्याच्याही नोंदी मुळात होतातच. अण्णामलाईला विरोध जो मोठ्या प्रमाणावरती होतो आहे द्रमुकमधून, त्याचं कारण त्याच्या या IPS नजरेतही आहे. आणि ज्या पद्धतीनं म्हणजे कटिंग ऑल द कास्ट अँड क्रीड त्यांनी सनातन विचाराच्या अनुषंगाने भाजपची बांधणी मोठ्या प्रमाणावरती केलेली आहे. नागरकोइल असेल, तुतीकोरीन असेल, कोइंबतूर असेल, हा अतिशय दक्षिणेकडचा भाग तमिळनाडूचा जो आहे हा खरं तर पारंपरिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणावरती अण्णा द्रमुक आणि जयललिता MGR यांना बांधलेला असा सगळा भाग होता. तिथे आता मोठ्या प्रमाणावरती भाजपला पाठबळ मिळते असं दिसायला लागल्यामुळे अण्णा द्रमुकमध्ये मोठ्या प्रमाणावरती अस्वस्थता आहे की आपला बेस हा या पद्धतीनं वळणार असेल तर अर्थात तिथे AIADMK हा श्रंक होणार हे आहे. ज्या पद्धतीनं करूर म्हणा किंवा मधले सगळा जो टप्पा आहे म्हणजे कावेरी आणि वैगईच्या उत्तरेचा सगळा जो भाग आहे जिथे DMK अतिशय स्ट्रॉंग आहे आणि तामिळनाडूचं अर्थकारण हे सगळं या उत्तर भागातल्या अनेक भागांमध्ये विस्तारलेलं आहे, तर तिथे DMK हा आजही स्ट्रॉंग होल्ड आहेच आहे. तर त्या स्ट्रॉंग होल्डमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचे इनरोड्स हे अण्णामलाईनं मिळवलेले आहेत.
त्यामुळे एकीकडे डीएमके आणि दुसरीकडे एआयएडीएमके या दोघांची टक्कर अण्णामलाई अतिशय उत्तमपणे आत्ता देत आहेत. म्हणूनच अण्णामलाई या लोकसभा निवडणुकीला मुळात कोणता चमत्कार घडवणार अशीच चर्चा म्हणून होती आहे. प्रारंभीच्या काळामध्ये साधारणपणे चर्चा अशी होती की 5 मतदारसंघांमध्ये भाजपनी थेट द्रमुकला अंगावर घ्यावं, म्हणजे थोडक्यात ते विजयाच्या दृष्टीने भाजपनं लढावी. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये अण्णा द्रमुक यांनी थेटपणे जाहीर करून टाकलं की आम्ही भाजपशी कुठल्याही पद्धतीचा समझोता करणार नाही. त्याच्यानंतर पुन्हा भाजपनी स्ट्रॅटेजी बदलली आणि त्यातल्या त्यात लाईक माइंडेड असे कुठले मतदारसंघ असू शकतात की जिथे आपण इन्फ्लुएन्स करून आज अतिशय कसोशीने उतरलं पाहिजे. पण गेल्या 2 महिन्यांमध्ये आणि त्यातही राम मंदिराचा मुद्दा असेल, सेंगोलचा मुद्दा आपण नीट जर लक्षात घेतला तर तो मुद्दा असेल, आणि उदयनिधी ज्या पद्धतीनं सनातन विरोधातल्या भूमिका घेतोय आणि त्याला मोठ्या प्रमाणावरती तमिळ समाजामध्ये विरोध होतोय, ते सगळं लक्षात घेता भाजपनी यावेळेला साधारणपणे सांगितलं असं जातं की 15 जागांची तयारी आत्ता भाजपने केलेली आहे. या 15 जागांमध्ये अत्यंत कडवी झुंज आपण द्यायची आणि मॅक्झिमम यश आपण मिळवायचं या दृष्टीनं आज अण्णामलाई आणि भाजप कामाला लागलेलं आहे. याचा अर्थ उद्याच्याला लगेच काहीतरी तिथे भाजपला 15 जागा मिळणार आहेत तर एवढा भाबडेपणाही माझा नाही. पण ज्या पद्धतीनं पक्ष लोकांच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप ज्या तळमळीने ते काम करत आहे, त्यामुळे पुढच्या काळामध्ये, आणि हा फक्त लोकसभेसाठी भाजपला होणारा फायदा असं नाही, तर यातून भाजप संघटन जे आहे ते विधानसभा आणि अगदी ग्रामपंचायतीपर्यंत नेण्याची आव्हान अण्णामलाई आणि त्यांच्या पूर्ण टीमनं घेतलेलं आहे आणि ते तशा पद्धतीनं उतरत आहेत. मोदींचा आत्ता जो तमिळनाडूचा दौरा आहे, आपण तो या पार्श्वभूमीवर पहा तर मदुराई असेल, रंगनाथ टेम्पल असेल किंवा रामेश्वरम असेल, तर वैगईचे दक्षिण म्हणजे जिथं तमिळ संस्कृती पूर्वांपार विकसित झाली, बहरली वगैरे वगैरे, तर सगळा हाच परिसर आहे. त्यामुळे मोदींचा त्या परिसराचा दौरा हा सुद्धा तमिळ समाजाला काही वेगळा संदेश देतो असं तिथेही मानलं जात आहे. मोदींचं भारतभरातलं काम असेल किंवा बाहेरचं काम असेल तर त्याचं सुद्धा काही न काही प्रमाणामध्ये प्रचार म्हणून इथे केला जातो आणि मोदी हे तो मुमकिन आहे हे तिथेही लोकांना ठसवण्यासाठी भाजप जो प्रयत्न करते तो मात्र अतिशय स्पृहणीय आहे असं मानायला लागेल. त्यामुळे अण्णामलाई भाजप आणि म्हणजे भाजपने ज्या पद्धतीनं गेल्या वर्षभरात तमिळ सेंटिमेंट्स किंवा सनातन हा विषय तिथे नेलेला आहे तो, आणि मोदींचा करिश्मा, या 3 गोष्टींवरती लोकसभेला भाजप तमिळनाडूत सामोरं जाणार आहे. विधानसभेचे चित्र हे आपण समजतो अशाच पद्धतीचं असेल असं नाही, कारण त्याला अजून 2 वर्ष आहेत आणि जोसेफ विजय नावाचा जो अभिनेता स्टार तिथला आहे तो आता राजकारणात उतरणार आहे. तर त्याच्या राजकारणाच्या प्रवेशाबाबत खूप वेगवेगळ्या पातळीवर चर्चा सुरू आहे, पण त्याचं राजकारणात येणं याचा अर्थ काय आहे तो आपण उद्याच्या भागात बघू. मित्रांनो, आजचं तमिळनाडूचं विश्लेषण आपल्याला कसं वाटतंय आम्हाला आवर्जून सांगा. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मोजोस्कोप. धन्यवाद.